विधानसभा 2024च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीनं नाशिक महानगरामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना 2014ला तिन्ही विधानसभा जिंकल्या होत्या, 2019ला तिन्ही विधानसभा जिंकल्या होत्या. नाशिक शहरातल्या नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम ह्या तिन्ही ठिकाणी उमेदवार अनुक्रमे ॲडव्होकेट राहुलजी ढिकले, प्राध्यापिका देवनीताई फडणवीस, सभापती सीमाताई हिरे. प्रचाराला आता नाशिकमध्ये सुरुवात झालेली आहे. राज्यामध्ये गेली पंचवार्षिक निवडणूक जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला 2019ला सरळ जनादेश भाजपा शिवसेना युतीला असताना, मेजॉरिटीत लोकांनी मतदान केलेलं असताना शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेसची जवळीक केली आणि त्यावेळेला भाजपा शिवसेनेचा जनादेश ठोकरून अपमान करून मतदानाचा त्या ठिकाणी काँग्रेसची सलगी केली आणि भाजप सेनेचं सरकार आलं नाही. आणि ते एक अत्यंत निष्क्रिय असं 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार महाराष्ट्रानं अनुभवलं. आणि त्यानंतर मात्र जे काही बदल झाले राजकीय, मग शिवसेना स्प्लिट झाली, राष्ट्रवादी काँग्रेस स्प्लिट झाली आणि त्यानंतर स्प्लिट झालेले पक्ष ज्या वेळेला भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला भेटले त्यानंतर जे सरकार आकाराला आलं, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गेले 2-2.5 वर्षापासून आपण हे सरकार पाहतोय. विकास कामांचा उच्चांक गेल्या 2.5 वर्षात सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवलेला आहे आणि हा उच्चांक अधिक यशस्वी, अधिक सक्रिय किंवा अधिक प्रमाणात पुन्हा अनुभवायचा असेल तर पुन्हा महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये येणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून महायुतीचे सगळे नेते कार्यरत झालेले आहेत. नाशिकच्या 3ही जागा पुन्हा एकदा आपल्याला प्रचंड मताधिक्याने जिंकायच्या आहेत. राजकीय स्थित्यंतर अनेक होत असतात, अनेक वेगवेगळे विषय समोर येत असतात, तरी सुद्धा जसा हरियाणामध्ये अजिबात भाजपचं सरकार येणार नाही असं सगळ्यांना वाटत असताना तिथल्या मतदारांनी जो चमत्कार केला आणि जो जनादेश दिला आणि जे सरकार आलं त्याच्यापेक्षा अधिक वेगानं, अधिक परिणामकारक महाराष्ट्राच्या निवडणुका होतील आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपलं महायुतीचं सरकार येणार आहे. त्याच्यामध्ये आपलं नाशिकचं योगदान आपल्या तिन्ही आमदार निवडून आणून आपल्याला करायचं आहे, अशी मी सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, हितचिंतकांना कळकळीची विनंती करतो, आवाहन करतो.